तुमच्याकडेही पालक असेल ना, तर पालकची ही हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी नक्कीच करून पहा. करायला अतिशय सोपी आहे, झटपट होणारी आहे. अवघ्या 10-15 मिनिटात ही रेसिपी तयार होते. तर पहा, यासाठी काय करायचे आपल्याला, सगळ्यात आधी एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घ्यायचे. त्यानंतरनं यामध्ये मोहरी घालायची, सोबतच जिरं घालायचं. जिरं मोहरी छान अशी तडतडून द्यायची. त्यानंतरनं यामध्ये भरपूर असा ठेचलेला लसूण घालायचा. लसणाचं प्रमाण थोडं जास्तीचं ठेवा. त्याचबरोबर यामध्ये मी काही कढीपत्त्याची पानं घालून घेतली आणि त्यानंतरनं एक कांदा उभा कट करून घेतला होता, तो घालून घेतला. आता आपण हे सर्व छान असं परतवून घेऊया. लक्षात घ्या, आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. त्याचबरोबर कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. कांद्याचा रंग खूप असा डार्क करायचा नाही आहे. कांदा लवकर शिजावा यासाठी मी यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आहे. आता आपण हा कांदा असाच मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित परतवून घेऊ. कांदा मऊ झालेला आहे. आता आपण यामध्ये एक टोमॅटो कट करून घालूया. पहा, अशा पद्धतीने मी टोमॅटो थोड्या मोठ्या फोडींमध्येच कट करून घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून घेतलात ना तरीसुद्धा चालणार आहे. आता टोमॅटो घातला की पुन्हा हे 1 मिनिटभर आपल्याला मीडियम फ्लेमवरती परतवून घ्यायचे, म्हणजे टोमॅटो छान असा मऊ होईल. पहा, अगदी या पद्धतीने. आता टोमॅटो बऱ्यापैकी परतला गेला की त्यानंतरनं यामध्ये थोडंसं अद्रक किसून घालायचे. तुम्ही हवं तर लसूण आणि अद्रक पेस्ट करूनसुद्धा घालू शकता, पण लसूण ठेचून आणि अद्रक असं किसून घातलं ना की ही रेसिपी खायलासुद्धा छान लागते. पहा, आता अद्रक घातलं की अर्धा मिनटं फक्त हे सगळं परतवून घ्यायचं. त्यानंतरनं यामध्ये मी शेंगदाणे, मुगाची डाळ आणि तुरीची डाळ जवळपास 15-20 मिनटासाठी भिजत ठेवली होती. सगळी तयारी करण्यापूर्वी डाळ भिजत घालायची, शेंगदाणे भिजत घालायचे आणि त्यानंतरनं मग पुढची कृती करायला घ्यायची. आता 10-15 मिनटं ही भिजवलेली डाळ आणि शेंगदाणे मी यामध्ये घालून घेतले. तुम्ही सोबत यामध्ये मसूरची डाळसुद्धा वापरू शकता. पहा, आता मी ही डाळ घातल्यानंतरनं पुन्हा जवळपास 1-1.5 मिनटं याला छान परतवून घेणार आहे. आता हे व्यवस्थित परतलं गेलं की त्यानंतरनं आपण यामध्ये कट केलेला पालक घालायचा आहे. पालक मी आधी स्वच्छ धुवून घेतला, त्यानंतरनं असा थोडा ओबडधोबड चिरून घेतला, अगदी या पद्धतीने. आता हा संपूर्ण पालक मी यामध्ये घालून घेतला. पुन्हा आपण हे सर्व एकजीव करून घेऊया. ही रेसिपी ना खूप जास्त हेल्दी आहे, लहान मुलांसाठी सुद्धा उत्तम आहे, मोठ्यांसाठी सुद्धा आहे. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये कोणी आजारी असेल ना तर त्यांच्यासाठी तुम्ही नक्कीच ही रेसिपी करू शकता. अतिशय पौष्टिक आहे. तर पहा, मी इथे मीडियम फ्लेमवरच पालकसुद्धा छान परतून घेतला. आता यामध्ये आपण थोडंसं हिंग घालून घेऊया. त्यानंतरनं थोडीशी हळद घालायची आहे. मसाले काहीही वापरायचे नाही आहेत यामध्ये. तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी धना पावडर घातली तर चालेल. आता हे सर्व आपण पुन्हा एकदा एकजीव करून घेणार आहोत. आता मी इथे गॅस बारीक ठेवलेला आहे आणि बारीक गॅसवर हे सर्व छान असं एकजीव करायचे. पहा, हे व्यवस्थित मिक्स झालं, जरा परतवून घेतलं. त्यानंतरनं यामध्ये मी जवळपास 2 वाट्या इतपत तांदूळ घालून घेणार आहे. आता तुम्हाला किती प्रमाणामध्ये हा खिचडी भात करायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे तांदळाचं प्रमाण ठेवायचे. पालक आणि डाळ घालून केलेला हा खिचडी भात खायला तर खूप छान होतोच, पण त्याचबरोबर हा पौष्टिक आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही लहान मुलांसाठी हा भात करू शकता. तर पहा, आता उन्हाळ्यामध्ये किंवा कोणत्याही ऋतूमध्ये आपल्याला काहीतरी असं गरम गरम खायचं असेल किंवा मग स्वयंपाकाचा कंटाळा आलेला असेल, काहीतरी झटपट पण पौष्टिक करायचं आहे, तर त्यावेळी नक्कीच तुम्ही ही रेसिपी करू शकता. आता इथे जवळपास 1 चमचाभर मी तूप घालून घेतलं आहे आणि त्यानंतरनं पुन्हा एकदा हे सर्व एकजीव करून घेऊया. आहे की नाही करायला अतिशय सोपी रेसिपी. बरं, आता मी पातेल्यामध्ये दाखवते हा भात तुम्हाला, तर तो शिजवायचा कसा ते सुद्धा व्यवस्थित दाखवणार आहे. कुकरमध्ये केलेल्या भातात आणि पातेल्यामध्ये केलेल्या भातात चवीमध्ये खूप फरक पडतो असं मला तरी वाटतं. त्यामुळे एकदा पातेल्यामध्ये सुद्धा नक्कीच करून पहा. अशा पद्धतीचा खिचडी भात खायला अप्रतिम लागतो. आता मी इथे चवीनुसार मीठ घालून घेतलं. पालक थोड्या प्रमाणामध्ये खारट असतो, त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं बेतात घाला. आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊया. तर पहा, इथे मी सर्व हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तांदूळ घातल्यानंतरनं ना आपल्याला 1-1.5 मिनटं तरी हे छान परतवून घ्यायचे, म्हणजे मग नंतरनं झाल्यानंतरनं भात छान मोकळा होतो. हे घरचे तांदूळ आहेत, इंद्रायणी तांदूळ आहेत. तुम्हाला आवडत असेल त्या तांदळाचा भात करू शकता, पण शक्यतो इंद्रायणी तांदळाचा भात खायला खूप जास्त छान लागतो. आता यामध्ये मी जवळपास 2 ग्लास पाणी घातलं. मला थोडंसं पाणी कमी वाटतंय, त्यामुळे मी पुन्हा अर्धा ग्लास पाणी घालणार आहे. तर इथे आपला 2.5 ग्लास पाणी घालून परफेक्ट असा भात तयार होतो. एक्स्ट्राचं पाणी नंतर लागत नाही आहे. तर पहा, मी इथे 2.5 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे.
आता आपण हे सर्व छान असं पुन्हा एकजीव करून घेऊया. खाली तळाला जर भात लागला असेल ना तर तो व्यवस्थित हलवून घ्यायचा. गॅस मोठा ठेवायचा आणि पाण्याला उकळी येऊन द्यायची. पाण्याला उकळी आली की त्यानंतरनं गॅस बारीक करायचा आणि मग यावरती झाकण ठेवायचं. अजिबात भात उतू जाणार नाही. बारीक गॅस करून ठेवा पाण्याला उकळी आल्यानंतरनं आणि मग बारीक गॅसवरती याला एक 10-15 मिनटं होऊन द्या. मध्ये एकदा झाकण काढून फक्त मी हलवून घेतला होता हा भात आणि पहा आता आपला हा भात तयार झालेला आहे. अप्रतिम होतो. पहा इंद्रायणी तांदळाचा आहे तरीसुद्धा छान मोकळा झाला आहे. चवीला खूप भन्नाट होतो. एकदा नक्कीच करून पहा. केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवायला विसरू नका की तुम्हाला भाताची ही रेसिपी कशी वाटली. खिचडी भात तुम्ही बऱ्याच वेळा केला असेल. अतिशय सोपी साधी पद्धत आहे पण पहा चवीला खूप छान होतो. नक्कीच एकदा ट्राय करा. बरं चला, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना प्लीज नक्कीच हा व्हिडिओ सजेस्ट करा ज्यांना भाताचे प्रकार खूप आवडतात. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.